आईचं चिंतन करणारा अभंग घ्या, भले तुम्हाला कीर्तन न करता येऊ देत, पण त्या अभंगाच्या माध्यमातून माझ्या आजींना, कारण माझी आजी ना अशी लाखात एक आजी आहे. म्हटलं का हो, ऐका. त्यांनी काही गोड उत्तर दिलं. म्हणे महाराज, या संसारामध्ये तिच्याकडे इतकं सत्यावर आधारभूत कर्म होतं, पण कर्माबरोबर सांप्रदायिक धर्म करायची विसरली नाही, म्हणून आमची आजी श्रेष्ठ आहे. ऐका ऐका, एवढ्या बाळासाहेब थांबले नाही. बाळासाहेबांना म्हटलं आजी का श्रेष्ठ तुमची? अरे कुणाला पण वाटणार आपली आई आपली आजी श्रेष्ठ आहे, पण का श्रेष्ठ आहे? ते म्हणे ऐका, आमच्या आईने आमच्या बापांना, आमच्या आत्यांना, आम्हाला, नातवंडांना, सगळ्या समाजाला, गावाला प्रेम देता 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 तिने हे कुटुंब चांगलं सुखाचं समाधानी व्हावा याकरता अहोरात्र प्रयत्न केलेत संसाराकरता. मग म्हटलं त्यात काय, आम्ही पण संसारात प्रयत्न करतोय. म्हणे महाराज, प्रयत्नाबरोबर आध्यात्मिक पुण्य पण संपादन केलंय. तिला तर म्हणायची आमची लक्ष्मीबाई. वा 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 वा. म्हटलं बाळासाहेब आणखीन काय तुमच्या डोळ्यामध्ये का अश्रू? म्हणे महाराज, आजी अशी लाखातली एक आजी लक्ष्मीबाई तिचं. म्हणजे का? ऐका, शेवटचं एक वाक्य बोललो आणि मी गहीवरून आलो. बाळासाहेब म्हणाले, आमची आजी अशी आहे लाखात एक, व्यवहार संसार प्रामाणिकपणे केला, परंतु अध्यात्माच्या सुद्धा प्रांतामध्ये भजन असेल, संकीर्तन असेल, नामस्मरण असेल, दान असेल, कर्तृत्व असेल, नेतृत्व असेल, दातृत्व असेल, अरे हा इकडे प्रामाणिकपणे केला. पण परमार्थ सुद्धा आमच्या आजीने अभिमानाने सांगतो पारदर्शी पद्धतीने केलेला आहे. तिचं नाव लक्ष्मीबाई आजी. वा, काय गुण गावेत नाही का? म्हणून ऐका, पुण्यस्मरण ही सर्वांचीच होतात का? आणि असं जर असतं तर या भारत देशाच्या उच्च उच्च पदावर जे स्थित आहेत किंवा होऊन गेले दिवंगत, चला, पुण्यस्मरण कुणाची नाही होत. पुण्यस्मरण होण्याकरता सुद्धा गेलेला मनुष्य लक्ष्मीबाई आईसारखा पुण्यवानच पाहिजे, त्याचीच पुण्यस्मरण होत असतात. या पुण्यस्मरणाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला काय फायदा? पुण्यवंत व्हावे, सज्जनांची नावे घेता, सज्जनांची नावे घेता, पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे, पुण्यवंत व्हावे, घेता चला, असं नामस्मरण करून सुद्धा आपल्या जीवनामध्ये पुण्य संपादन करायचंय. त्याकरता केलेलं खटाटोप म्हणजे आजचं कीर्तन आहे. बरं, हे तुमच्या माझ्यासाठी फायदा झाला, परंतु गेलेल्या वासनामय शरीर प्रेत रूप शरीराकरता काय फायदा आहे? तर ऐका, पुण्य संचयनामध्ये सद्गती करता काही कमी पुण्य भाग वाटा मिळत असेल तर आजच्या या माध्यमातून हा पुण्य भाग, हा पुण्य सारा, पुण्य वाटा मिळत असतो, असं निर्णय सिंधू गरुड पुराणामध्ये सांगितलेला आहे. आपण जर पुण्यस्मरण पितरांच्या प्रित्यर्थ नाही केली तर काय होतो? 3 प्रकारे नाश होत असतो. पहिलं आहे, आपल्याला वंशवृद्धी होत नाही, खंड होतो. याला काही वैद्यकीय पण कारण आहे, परंतु अनंत कारणांपैकी हे सुद्धा कारण आहे, नाही का? पितर शांत नसणं. दुसरी गोष्ट आहे, धनाची हानी होत असते. आणि तिसरी गोष्ट आहे, जीवनामध्ये वैफल्य अवस्था, ऐका, क्लेश आणि अशांतता निर्माण होत असते. हे सगळं निवारण करण्याकरता आपण श्राद्ध केलं पाहिजे, तर्पण केलं गेलं पाहिजे, पिंडदान केलं पाहिजे. का हो तुकोबर आहे? या कलियुगातली सगळी लोक तर्पण पिंडदान करतायत, कीर्तन ठेवतायत. तुम्ही केलाय का? पिंड पदावरी, हा पिंड पदावरी, तुला तुला अपूर्व करू, तुला झाले माझे गया वर्जन, पिटले पितरांचे ऋण. ऐका, पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता केलेला हा प्रयत्न आहे. आणि म्हणून गोड पुण्यस्मरणामध्ये आपण सगळे उपस्थित आहात. मला जीवनामध्ये आईचं निस्वार्थी प्रेम कळालं, आईची काळजी कळाली, आईची कृपा कळाली. ऐका,
आईचं प्रेम कळालं, त्याला जीवनामध्ये संत कळाले, त्याला जीवनामध्ये देव कळाले. तुम्ही म्हणाल महाराज कशाच्या आधारे बोलताय? सांगू तुम्हाला. आपली श्रुती स्मृती माता बोलते का जगतामधला सगळ्यात पहिल्यांदा देव कोणी असेल ना तर मातृदेवो भव, दुसरा पितृदेवो भव, नंतर मग अतिथी आचार्य, मग गुरुभ्यो देव भव. ऐका, पहिला देव असेल ना तर आई आहे. आई का आई आहे? एका वाक्यामध्ये आईचं उत्तर देतो. ऐका, तुम्ही जिंकावं म्हणून प्रत्येक क्षणाला हारत आलेलं व्यक्तिमत्व म्हणजे तुमचा माझा बाप आहे. परंतु तुमचं माझं हरणं जगाच्या समोर धाडसाने जिंकणं सांगत आलेली कुणी असेल तर ती तुमच्या माझ्या आयुष्यातली आपली माता आहे, आई. हे कधी विसरता कामा नाही. लक्षात ठेवा, डोळे मिटून जे प्रेम केले जातं त्या प्रेमाला प्रेयसीचं प्रेम असं संबोधलं जातं. डोळे वाटारून जे प्रेम केलं जातं त्या प्रेमाला बायकोचं प्रेम असं संबोधलं जातं. डोळे उघडे ठेवून जे प्रेम केलं जातं त्या प्रेमाला मैत्रीचं प्रेम असं संबोधलं जातं. परंतु डोळे मिटेपर्यंत जे प्रेम केलं जातं त्या प्रेमाला आईचं प्रेम असं संबोधलं जातं. मायांनो, ऐका, परवा एका ठिकाणी छान वाक्य ऐकलं मनोज गुरुजी, एकदम सुंदर, एकदम सुंदर. वाक्य दोन होती पण त्याचं एक वाक्य बिलिंदारांनी केलं होतं. पण ज्ञानेश्वर महाराज इतकं छान वाक्य घेण्यासारखं होतं. वाक्यातला अर्धा पूर्वार्ध भाग असा होता, जगामध्ये कितीही तुम्ही गुन्हे करा पण खटला होण्याच्या अगोदर अंतःकरणातून माफी नामाचा बाण निघतो. ते सगळ्यात मोठं न्यायालय कोर्ट म्हणजे आई आणि बापाचे. चला, छान वाटलं. पण पुढचं लय महत्वाचं होतं, त्याला स्वल्पविराम होता आणि अर्ध उरलेलं वाक्य असं होतं हरी महाराज. त्या वाक्यामध्ये असं लिहिलेलं होतं, ऐका, कोणत्याही देवताची पूजा न करता, अभिषेक न करता, दान न करता, खर्च न करता, चिंतन न करता, भक्ती न करता, फक्त त्या देवतेने आपल्याकडे पाहिलं तरी क्षणामध्ये प्रसन्न होणारं एकमेव देव म्हणजे ते आई वडिलांचं दैवत. ऐका, हे आई वडिलांचं दैवत आहे. आई वडील किती महत्वाचे आहेत मला याची जाणीव आहे बरं का. मी रुरल ग्रामीण एरियामध्ये कीर्तन करतो आहे आणि मला याची जाणीव आहे. 99 जवळजवळ 70% सगळे शेतकरी बांधव आहेत आणि सगळे आई वडिलांची देव म्हणूनच घरामध्ये पूजा करतायत. पण ऐका, या भारत देशामध्ये आणखीन वृद्धाश्रम वाढतायत. याचा अर्थ कुठेतरी आपला समाज, ऐका, कुठेतरी पुत्र, कुठेतरी मुलं, उत्तरदायित्व स्वीकारलेले सगळे कुटुंबातील सदस्य मागे प्रेम करताना पडत आहेत असं पण वाटते. लक्षात ठेवा, आईसारखं दुसरं दैवत नाहीये. ऐका, आई प्रेमाचा सागर आहे, आई वात्सल्याचा आगर आहे, आई कृपाळवी, आई दया सिंधू आहे. ऐका, आईच्या विषयी बोललं तर काय आहे थोडंसं शास्त्राला विचारूया. आई काय आहेत तर शास्त्रकार म्हणतात, सुशील मातृपुण्येन पितृपुण्येन बुद्धिमान धार्मिक वंश पुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान. ऐका, जीवनामध्ये सुशीलता ही प्राप्त होत असते ना तर ती फक्त आईच्या पुण्याईनं. अलग लक्षामध्ये थोडंसं वैद्यकाचा भाग मी सांगतो आहे. जेनेटिक DNA आपला बुद्धिमान कुशाग्र असेल, ऐका, ही बुद्धिमानता कुणाच्या संसर्गाने येत असेल तर ती आपल्या वडिलांच्या पुण्याईने येत असते. इतके आई वडील थोर आहे. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा एक ओवी, सकळ तीर्थांची धुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. ऐका, एक शेपक प्रमाण आहे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच स्वरूपे. ऐका, अवघी देवाची स्वरूप असणारं व्यक्तिमत्व तुमच्या माझ्या कुटुंबातलं आई आणि वडील विठाला. आई वडील पहिल्यांदा आई दैवताचंच नाव का? आई थोड्या वेळ समजायची ना आपल्याला थांबायचं. सांगू तुम्हाला, APJ अब्दुल कलाम माझे राष्ट्रपती यांची एक मुलाखत होती अगदी त्यांच्या उत्तरार्ध आयुष्यामध्ये आणि त्या मुलाखतीचा शेवट करत असताना इतका गोड शेवट केला त्यांनी. ऐका, कलाम साहेबांना एकाने प्रश्न विचारला, साहेब तुमच्या जीवनामधील अविस्मरणीय असा क्षण काय आहे? काय आहे? काय आहे? तेव्हा कलाम साहेब म्हणाले, माझ्या जीवनातला अविस्मरणीय क्षण म्हणजे माझी आई आहे. आई. म्हटलं का आई आहे तुमचं? कलाम साहेब काय म्हणतात बघा ना. ते म्हणतायत, एकदा मी आईला विचारलं, आई ग मुलांकरता तू काय केलंस? तेव्हा कलाम साहेब म्हणतात, माझी आई म्हणते,
हा प्रश्न थोडासा बदल ना, मुलांकरता जीवनामध्ये काय नाही केलं असं विचार ना. अरे सांगू बेटा तुला, मुलांचं दृष्टीसमोर वाटोळं झालेलं आहे, अधपतन झालेलं आहे, दुःख आलेलं आहे, अपमान झालेला आहे, असं सगळं पाहून आई कधी हसली असं आयुष्यामध्ये केव्हाही आणि कधी होणार नाही. भले तुम्ही त्या आईला ओसरीचं स्थान द्या, गोठ्यामध्ये ठेवा, बाजूला ठेवा, कुटुंबात राहून देऊ नका. आईला शिव्या द्या, आईला मारा, झोडा तोडा, काही करा, पण ती आई आपल्या मुला लेकी सुनांच्या विषयी कधी, ऐका, कधी सुद्धा हसत नाही बर का वाटोळं होत असताना. पण सांगू तुम्हाला, मुलांच्या जीवनामध्ये दुःख होत असताना कधीही न हसणारी आई मुलांकरता धाडसाने एकदा हसते. आणि तो जर क्षण असेल ना, तर फक्त आपला तुमचा माझा जन्म होताना आपण रडतोय आणि मला मुलगा झालाय, झाल्या झाल्या तो रडतोय. आपल्या मुलाचं रडणं पाहून, आयुष्यभराच्या काठामध्ये फक्त मुलाचं रडणं पाहून एकदा हसणारं व्यक्तिमत्व म्हणजे आई आहे. अर्थ कळाला की नाही मला माहिती नाही. पुन्हा रडताना आई कधी हसली नाही, कारण आई कृपाळू आहे, आई दयाळू आहे. एकदा यमदेवाने सांगितलं, हे आई, तुझ्या जीवनामध्ये 2 मिनिटे राहिलेत आनंदा करता, तुझ्या उद्धारा करता काही मागायचं तर माग ना, माग. आई काय मागायचं असेल तर माग. तुम्ही मी जर असतो तर आपण काय मागितलं असतं माहितीये? मोक्ष दे, पुन्हा जन्म देऊ नको, चांगल्या घरामध्ये जन्म दे, सुख दे, संपत्ती दे, आयुष्य दे, आणखीन काय दे. पण सांगू तुम्हाला, ते व्यक्तिमत्व आईचं होतं हो, आईचं. आपल्या आयुष्यामध्ये केवळ 2 मिनिटे मिळालेत, 2 मिनिटे, पण त्या 2 मिनिटामध्ये आईने काय मागितलं माहितीये? स्वतःच्या इच्छा नाही मागितल्या. उरलेल्या 2 मिनिटाच्या वेळेमध्ये आईने सगळी यादी केली ना, तर त्या सगळ्या यादीमध्ये सुनेचं आणि लेकाचं हितच होतं. इतकं व्यक्तिमत्व आईचं. आईसी कमळाची जाती, 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 आईसी ऐका, कोणत्याही लाभावीन प्रेम करणारे व्यक्तिमत्व इको असेल ना, तर ते फक्त तुमच्या माझ्या आयुष्यातला आई आहे. घडलेला प्रसंग सांगेल.
लक्ष देऊ नये. वडील नसलेला एक दादा पुणे मुंबईच्या शहरामध्ये गेला. अत्यंत काबाड कष्ट करून दिवसाची रात्र रात्रीचा दिवस हाताचा पाळणा घेऊन एका आईने त्या मुलाचं बापाचं छत्र नसताना सुद्धा दुसऱ्याच्या बांधावर जाऊन मुलाला शिकवलं, सुशिक्षित केलं, संस्कार दिले आणि शहरावर नोकरी करता पाठवलं. मुलगा अतिशय छान नोकरी करू लागला. पण अकस्मात त्या कुटुंबावर दुःख आलं. ज्या आईने इतकी हाडाची काढ केलेली त्याच आईला एका डोळ्याचा कॅन्सर झाला. आणि म्हणून आपल्या आईनं इतकं रक्त झिजवलंय म्हणून त्या मुलाने स्वतःची नोकरी सोडली. काही लाखाचं पॅकेज, गावी आला, आईची सेवा करू लागला. आईला घेऊन गावाच्या दवाखान्यामध्ये, तालुक्याच्या दवाखान्यामध्ये, जिल्ह्याच्या दवाखान्यामध्ये, देशात नाही विदेशात गेला. शेती विकली, घर विकलं, घेतलेला फ्लॅट विकला आणि सगळे पैसे आईचा डोळा बरा व्हावा याकरता उधळले. परदेशातून आईच्या समेत विमानामध्ये पुन्हा मायभूमीला येत असताना मुलाला इतका आनंद झाला, कारण आईने उजव्या आपला हात मुलाच्या डोक्यावर ठेवला. दुसऱ्याच्या बांधावर गेले, मागे पुढे पाहिले नाही, फक्त एकच पाहत होते, माझ्या लेकराला इतके छान संस्कार देईल मी आणि तो कधीतरी माझ्या जीवनामध्ये सुखाचा डोंगर प्राप्त करून देईल. आणि बाळा, एका वृद्ध म्हातारे आई करता तुझी नोकरी सोडली, शेती विकली, फ्लॅट विकला, घरदार विकलं, बायकोला घरी ठेवलं, मुलांकडे लक्ष नाही, एका आईच्या रोगा करता, निदाना करता मी धन्य रे. आज माझी कुस धन्य. ए बाळा, मला आता खरं सांगू, जगण्याची इच्छा नाहीये. ऐका, त्याला कळालं आई इतकी खुश आहे. थोडासा अभिमान जागृत झाला. 5-10 मिनिटे गेले आणि सहज म्हटला, आई मला सांग ना आई, आपल्या गावातील किती आया दुःखी आहे ग? आजही सुद्धा मंडपामध्ये आलेला जेवढ्या म्हातारा आहे ना, 85% दुःखी आहे. सून धडाची बोलत नाही, मुलगा हुंगून जातो तरी पाहत नाही. तुमचे चेहरे सांगतायत ना मला. आई, खरंच तुझ्या पोटी मी मुलगा धन्य. आई, मुलगा म्हणून शोभतो की नाही? ऐका ना, मुलाने एवढ्यावर थांबायला पाहिजे ना. हरी महाराज, मुलगा काय गड्या थांबला नाही. मुलाने पुढचं वाक्य नको बोलायला पाहिजे, पण मुलगा बोलून गेला. मुलगा म्हणाला, आई तुझ्या करता नोकरीवर लात मारली, सगळं घरदार, इस्टेट, संपत्ती, सगळा पैसा तुझ्यावर उधळला. पण हे आई, ही जर वेळ, हीच परिस्थिती जर माझ्यावर आली असती तर तू काय केलं असतं? आईने कोणताही विचार न करता, कोणताही विलंब न करता क्षणामध्ये उत्तर दिलं, हे बाळा, अरे तुझ्याकडे फ्लॅट आहे, नोकरी आहे, पैसा आहे, इस्टेट आहे, सगळं तुझ्या नावावर, म्हणून तू आईच्या एका डोळ्यावर खर्च केले. हीच वेळ माझ्या लेकरावर म्हणजे तुझ्यावर आली असती तर या आईने मागे पुढे पाहिलं नसतं. भगवंताने जे 2 डोळे आईला दिलेले आहे ना, ते दोन्ही डोळे तुझ्यावर ओळून टाकले असते. ते व्यक्तिमत्व आई. लग्नाच्या अगोदर एखाद्या माऊलीला जर मुलगा झाला तर तो आपल्या समाजामध्ये मान्य आहे का दादा? अहो नाही ना मान्य. लोक नावं ठेवतात, चिंतोडे उडवतात खानदानीवर, घराण्यावर, आई बापांवर, मुलीवर. पण एक उदाहरण महाभारतातलं तुम्हाला सांगतो. त्याने सूर्य उपासकाच्या माध्यमातून लग्नाच्या अगोदर कर्ण झालंय कुंतीला, बरोबर ना? सांगा, 5 पांडव आणि लग्ना अगोदरचा 1 कर्ण, अशी 6 मुलं. महाभारताचं युद्ध चालू होतं. 12व्या दिवशी दुर्योधन समोर आलाय आणि कर्णाला म्हणतोय, 5 पांडवांपैकी एकही निधन होत नाही, मृत्यू होत नाही. आणि आपल्या 100पैकी जवळजवळ 17-18 जण मृत्यू पावलेत. कर्णा, शरीराने माझ्या बाजूनी आणि मनाने, बुद्धीने तर पांडवांच्या बाजूनी नाही ना खेळत, भाऊकीच्या बाजूनी. पण सांगू, जगाच्या पाठीवर एक वाक्य घेऊन जा. या जगाच्या पाठीवर दादांनो 2 असे मित्र करा. एक तर मित्र करा कर्णासारखा
आणि एक तर मित्र करा भगवान कृष्णासारखा. कर्णासारखा का करा? आपला मित्र महान नालायक असून सुद्धा मरेपर्यंत त्याची साथ सोडली नाही, इतकं मैत्रत्व स्वीकारलं. असा मित्र एकतर कर्णासारखा करा, किंवा हातामध्ये कोणतंही शस्त्र न घेता माझ्या शिष्याला, माझ्या सख्याला, माझ्या अर्जुनाला विजय करून देणारा एकतर कृष्ण परमात्म्यासारखा तरी मित्र करा. असे दोनच मित्र करा दादांनो. ऐका, दुर्योधन आक्षेप घेत आहेत, कर्णाला वाईट वाटलं. संध्याकाळची वेळ आहे, पर्णकुटीमध्ये कर्ण आलाय, संध्याकाळची संध्या आवरली आहे, कृष्ण परमात्म्याच्या चिंतनामध्ये आहे. इवलेसे डोळे मिटलेले कर्णाने, आणि कर्ण काय म्हणतो ऐका आपल्या अंतःकरणाला. हे देवा, हे ईश्वरा, हे परमात्मा, हे अनंत नायका, ज्याची पोळी खातोय त्याची टाळी वाजवतोय, तरी आज माझ्यावर हा आक्षेप का दुर्योधनाने मित्राने दिलाय? असह्य वेदना होऊ लागल्या, डोळ्यांमधून अश्रूंचे पात बाहेर येऊ लागले. असा विचार चालू आहे. पहाटेची वेळ झालेली आहे, उषः काल उगवलेला आहे, आणि एवढ्यामध्ये इकडे भगवान कृष्ण परमात्मा सुद्धा पांडवांच्या समीप झोपलेला जागा झालेला आहे. ऐका ना, धर्माकडे, भीमाकडे, नकुल सहदेवाकडे कृष्ण परमात्मा येतो आणि सांगते, अरे कालच्या दिवसाचं युद्ध समाप्त होत असताना कर्णाने प्रतिज्ञा घेतली, उद्या निष्पांडवीय पृथ्वी करेल एक तर, नाहीतर हा कर्ण मरेल एक. आणि तुम्ही गाड घोडताय, काय वाटतंय की नाही? तेव्हा या पांडवांनी गोड उत्तर दिलं. पांडव म्हणतात, हे देवा ईश्वरा, जिथे आमच्या पाश्यामध्ये देव जागा आहे आमच्या करता, तिथे आम्ही जागा राहून काय करणार आहे? वा. देव पुढे कुंतीके गेला, कुंतीला सांगितलं. ऐका, कुंतीला आपल्या जवळ घेतलं. रात्रीच्या वेळेला हा देव कुंतीला कर्णाकडे जायला सांगतोय, आणि कुंती उषकालामध्ये कर्णाच्या राहुटीमध्ये जाते. ऐका, मंद मंद दिवा लावलेला होता, नामस्मरण चालू होतं, आणि अशा अवस्थेमध्ये त्या झोपडीच्या ताटीच्या बांबूंमधून हळूवार मंद प्रकाशाचे झोत असे बाहेर येत होते. कोणती हळूवार पावलांनी गेली, हळूच तो दरवाजा मागे घेतला, आणि सांगू तुम्हाला, असे ते छान केस, कुरळे केस कर्णाच्या बाहुबलावर, वक्षस्थलावर आलेले. ध्यान मुद्रा अवस्थेमध्ये पद्मासनामध्ये हा कर्ण नामस्मरण करतोय. तेजपुंज राशी मधला हा कर्ण. असा कुंतीने डोळे भरून पाहिलं, आणि कुंतीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. का हाही सुद्धा माझा मुलगाच आहे, आई कशाला म्हणायचं, एवढं सांगतोय आणि थांबतोय. ऐका, पण डोळे पुसले, कारण पुत्र स्नेह, पुत्र प्रेम. 4-5 पावले पुढे गेली, कंकणांचा आवाज केला. ध्यान मुद्रेतून जागे झाले कर्ण. पाहिलं तर समोर साक्षात आई आली. आई आली, आई. जसं या कर्णाने आपल्या आईला पाहिलं, कर्णाच्या हृदयातील अश्रूंचा पात बाहेर आला. कारण कर्ण म्हणतोय, आजपर्यंत समुद्रात टाकून दिल्यापासून आधी रथानं माझा स्वीकार केला, इथे आलो, दुर्योधनाच्या संगतीमध्ये राहिलो, पण जन्मल्यापासून आत्ताच्या वेळेपर्यंत कधी आईचं प्रेम मिळालं नाही. कधी डोक्यावरनं आईचा प्रेमाचा, कृपाळूपणाचा, क्षमाशीलतेचा हात कधी डोक्यावरून गेला नाही. आणि आज साक्षात आई माझ्या पर्णकुटीच्या द्वारामध्ये आहे. कर्णाने मागे पुढे पाहिलं नाही, आईला असं नेत्र नखशिखांत निहाळलं, आणि कर्ण म्हणते, आई, हे माते, तुझ्या पुत्रांकडून तुला काय मागायचं माग. तेव्हा ह्या कुंतीने मागे पुढे कोणताही विचार नाही केला, आणि कुंती म्हणते, बाबा रे, कालचं युद्ध जेव्हा समाप्त झालं तेव्हा तू प्रतिज्ञा केली, होय. काय केली? निष्पांडवीय पृथ्वी करेल. अरे, बोलायला तुला सोपं आहे, पण एका आईला जेव्हा तिच्या दृष्टीसमोर मुलं मरतायत ना, हे दुःख तिला असह्य, त्यापेक्षा ती मेलेली बरी, मी मेलेली बरी. कर्णा, आई म्हणून तुझ्या पर्णकुटीमध्ये एक दान मागायला आली, देशील का? कर्ण म्हणतोय, आई, तुला किती ग मुलं? तेव्हा कुंती म्हणते, 5 मुलं, आणि लग्ना अगोदरचा तू एक मुलगा. आई, मी मुलगा आहे तुझा? हो.
आई मी तुझा मुलगा आहे. हो आई मी तुझा मुलगा आहे. हो रे हो, तू माझा लग्नाच्या अगोदरचा मुलगा आहे. आई मी तुझा मुलगा आहे. हो. इतका आनंद कर्णाला झाला, कारण कर्णाला तोपर्यंत आईचं प्रेम मिळालं नव्हतं. आणि जेव्हा मुलाच्या समोर आई म्हणते ना तू माझा मुलगा आहे, आणि मुलगा जेव्हा म्हणतो ना आई तू माझी आई आहे, तेव्हा ते प्रेम असं ट्रान्सपरन्सी असणारं असतं, निखळ स्वरूपाचं प्रेम असतं. कर्णाला मोहपाशाला कर्णाने मागे पुढे पाहिलं ना, आई जा, तुझ्या 5ही पांडवांना अभयदान दिलं, चिरंजीवी होतील ते काळजी करू नकोस. आणि मग कुंती माता आनंदित झाली, मागच्याच पावलाने सरत सरत मागे जाऊ लागली. 4-5 पावले पुढे गेली दरवाजाच्या बाजूनी. आणि मग पुन्हा कर्ण पूर्वस्थितीमध्ये आला. आणि कर्ण म्हणते आपण काय बोलून गेलोय. आपल्या भावांचं जीवनदान एकीकडे मागितलं, परंतु एकीकडे आपण आपल्या मृत्यूला आव्हान दिलेलं आहे. आणि म्हणून कवाड आता लावणार तेवढ्यामध्ये कर्ण होते हे आई. आणि तेवढ्यामध्ये कुंती मातेने माग पाहिलं. कर्णाला इतका आनंद झाला का आयुष्यामध्ये मी कुणाला तरी आई म्हणालो. आणि एका आईनं मुलगा म्हणून त्या पुत्र स्नेह दृष्टीतून, कासवीच्या दृष्टीतून माझ्याकडे पाहिलं. आई एक प्रश्न विचारायचा आहे. विचार करना. आई तू आई आहेस. हो तुझी आई आहे. मग आई काही या जगाच्या पाठीवर सगळे आईचे थोरवे गातात. आई मला सांग, एखाद्या आईला 6 पुत्र असेल तर अशी कोणती जगाच्या पाठीवर आई आहे का तिला वाटतं यातला एखादा मुलगा मारावा? सांग ना आई. कोणती म्हणते अजिबात नाही, कोणत्याच आईला वाटणार नाही. आणि असेल वाटणारी तर ती सावत्र आई असेल. मग आई तू काय मागितलं? अरे काय मागितलं? माझ्या मुलांचं जीवनदान मागितलं. आई तुला ही अर्धीच गोष्ट माहितीये. मी तुला वचन दिले तुझे 5 पांडव जिवंत राहणारे, पण मी काल असं वचन घेतलं जर 5 पांडव जिवंत राहिलं तर हा 6वा कर्ण जिवंत राहणार नाही. आई तुला उद्या तुझे 5 पांडव जिवंत दिसणार आहेत, पण तुला तुझा लग्नाच्या अगोदरचा धर्माला मान्य नसणारा अधर्माचा तुझा हा 6वा पुत्र कर्ण तुला उद्या दिसणार नाही. जसं नाही शब्द जसा ऐकला कर्णाच्या मुखारविंद वाणीतून, प्रासादिक वाणीतून, तशी ती कुंती माता ऐका धारातीर्थी पडली, धारातीर्थी पडली. आणि तेव्हा कर्णाला कळालं जगाच्या पाठीवर एखाद्याला मान्य नसणारा मुलगा, धर्माला मान्य नसणारा मुलगा, इतरांना मान्य नसणारा मुलगा, पण त्या मुलाच्या जिवंतपणा करता एखादी आई मुलाच्या राहण्याकरता, मुलाच्या अस्तित्वाकरता धारातीर्थी पडू शकते. हे आईचं प्रेम आहे. कुणाचं प्रेम आहे? आईचं प्रेम. ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव, मातेचा स्वभाव, सूत्र बोली का जीवा, सूत्र बोली का जीवा, सूत्र बोली का जीवा, सूत्र बोली का जीवा. ऐका धर्माला 5च पांडव मान्य, 6वा मान्य नाही. पण सगळ्यांना एक जीवामध्ये सूत्र स्वरूपानं प्रेम करणारं व्यक्तिमत्व कोणतं असेल तर ते फक्त आईचं. आईचं. 1-2 मिनिटे आपल्या हातामध्ये आहे, शेवटचं सांगतो आणि थांबतोय. ऐका. 1992-96 डॉक्टर नेतू मांडके यांची एक कथा सांगितली जाते. ऐका. डॉक्टर साहेब हृदयरोग तज्ञ होतं. मायबापांनो लक्ष देऊन ऐका. त्यांचा नावलौकिक देशामध्ये विदेशांमध्ये सगळीकडे होत चालला होता. पण असं त्यांच्या चरित्रामध्ये म्हणतायत, नक्की माहिती नाही, का ते प्रयत्नवादी होते, देवाला जरा जास्त मानणारे नव्हते, आपल्या कर्मामध्ये राम शोधणारे होते. आणि आपला कर्मयोग सुद्धा हेच प्रतिपादित करतो, कर्मण्यवादी कार्यस्तिमा फलेषु कदाचन. ऐका. एक दिवस त्यांना राष्ट्रपतीकडून पुरस्कार जाहीर झाला. योगायोगानं असं म्हणतायत, नागपुराच्या पुढे काही किलोमीटर अंतरावर रुरल एरियामध्ये हृदयरोगावरचं ऑपरेशन शस्त्रक्रिया करण्याकरता गेले होते. तिथून निघाले, नागपूरला आले, तिथून फ्लाईटमध्ये बसले, मुंबईला आले, मुंबईमध्ये चेंज केलं. रात्रीची वेळ होती, दुसऱ्या दिवशी 11 वाजेपर्यंत जायचं होतं. पुरस्कार लोकसभेच्या सदनामध्ये जाहीर होता. परंतु जात असताना मुंबईमध्ये बसले ते,
पण काहीतरी तांत्रिक अडीअडचणी आल्यामुळं ते विमान रद्द झालं. पर्यायी त्यांनी विचार केला आणखीन 11-12 तास आपल्याकडे शिल्लक आहे म्हणून एका गाडी आणि त्या ड्रायव्हरला समवेत घेतलं आणि ते जाऊ लागले. जात असताना पालघरच्या जंगलामध्ये गाडी थोडी बंद पडली. जंगली श्वापद होती म्हणून कुठेतरी आश्रय घेतला पाहिजे म्हणून खाली उतरले. काचेतून पाहिलं काय इकडे तिकडे दिसतंय का, तर एक छोटीशी झोपडी दिसत होती. ऐकते ना तुम्ही, छोटीशी झोपडी दिसत होती. झोपडी, त्या झोपडीतून मंद मंद प्रकाश असा दिसत होता. ऐका, यांनी धाडस केलं ड्रायव्हरना आणि साहेबांना. आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर कवाड उघडलं तेव्हा ऐन 35-40 वयातील एक विधवा तरुणी, ऐका, लेकराला पाळणा हलवत देत असताना त्यांनी पाहिलं. ऐकताय ना तुम्ही, आणि मांडीवर काहीतरी दगडाची मूर्ती होती आणि तिच्यावर सुद्धा पांघरून होतं. एकीकडे डावी मांडी ती माय हलवत होती आणि उजव्या हाताने पाळणा हलवत होते. डॉक्टर साहेबांनी विचारलं, अगं माय, पुरुष आहोत 2 जण, रात्रीची वेळ आहे, पहाटेची, येऊ शकतो का आतमध्ये? त्या युवतीनं महिलेनं मागं पुढं न पाहता सांगितलं, भाऊ या आतमध्ये. बसवलं. उभी राहिली. मांडीवरच्या जड वस्तूला असं बाजूला ठेवलं, पाणी दिलं. इतक्या रात्री तुम्ही चहा घेणार का जेवण करणार विचारलं. डॉक्टर साहेब म्हटले, माय काही नकोस करू, पण इथे सगळी जनावर आहे, जंगली श्वापद आहे, इतक्या घनघोर घनदाट जंगलामध्ये अबला स्त्री तू काय करते आहेस? तुझ्या लेकराला घेऊन पाळण्यामध्ये कोण आहे? म्हणे, महाराज, माझा मुलगा आहे 2 वर्षाचा. काय झालंय त्याला? काय नाहीये, त्याला प्रचंड मोठा हृदयाचा रोग आहे. मग तो राहत नाही, दिवस रात्र त्याला पाळणा द्यावा लागतो. एकटी कशी? काय सांगू दादा. हा जन्मला तेव्हा वडील निघून गेले, सासू सासऱ्यांनी आश्रय दिले नाही, नंदा भाऊजाईजवळ आले नाही, आई वडील लहानपणीच वारले होते, एकटी राहिली म्हणून जंगलात सुखरूप राहते. गावामध्ये अनेक गिधाडं टोचण्याकरता येतात, त्यापेक्षा जंगलातली प्राणी सुखरूप आहे. फक्त रात्रीची वाघाची भीती असते. कवाडा लावल्यानंतर ती भीती सुद्धा निघून जाते. आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये तुम्हाला जरी हे जंगल वाटत असलं तरी मला ही सुरक्षितता वाटते. काय झालंय मुलाला? म्हणे, काय सांगू, 2 वर्षापासून त्याच्या हृदयामध्ये छिद्र आहे. गावचा, तालुक्याचा, भारतातला अनेक दवाखान्यामध्ये गेले पण कुठेही शस्त्रक्रिया होत नाही. मी एकटी आहे, पैसा नाहीये, मोबाईल नाहीये, कोणी पळणार नाही, धावपळ करणार नाही, कोणी माझ्या समवेत नाही. मग सगळीकडे जाऊन सगळी लोक मला म्हणाली, एक कोणीतरी डॉक्टर आहे की ज्या डॉक्टरचं नाव आहे नीतू मांडके, त्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. ते डॉक्टर 4-4 महिने परदेशामध्ये राहतात, वर्षभर अगोदर त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते. माझ्याकडे पैसा नाही, कोणी पाळणार नाहीये. शेवटी मी त्या पांडुरंगावर विश्वास ठेवलाय. मांडीवर जो आहे ना, तो 2-3 कोणी नसून माझ्या आईने दिलेली पांडुरंगाची मूर्ती आहे. तिला मी मांडीवर घेतले, रडणाऱ्या बाळाला पाळण्यात. ते साहेब म्हणतात, वेडी आहेस का? दगडाला पाळण्यात ठेव आणि जिवंत मुलाला मांडीवर घे ना. ऐका, ती काय म्हणते, दादा तुम्ही कोण आहात मला माहिती नाहीये, पण माझ्या आईने दिलेल्या या दगडातल्या पांडुरंगावर माझा विश्वास आहे. एक ना एक दिवस हा दगडातला पांडुरंग मला माझ्या मुलाच्या शस्त्रक्रियेकरता एक ना एक दिवस कोणता तरी असा माणूस मला गाठून देईल का त्याच्या अन्वये मी त्या डॉक्टरांना भेटू शकेल. असं जसं ऐकलं तसं डॉक्टर नीतू मांडकेंच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. कारण का पाणी आलं? त्या गृहिणीने विचारलं, साहेब तुमच्या डोळ्यामध्ये का पाणी आलं? तेव्हा नीतू मांडके डॉक्टर म्हणाले, आजपर्यंत मी देवाला मानत नव्हतो, पण माते तुझ्या मांडीवर दगडातल्या पांडुरंगाच्या मूर्तीने मला आज शिकवलं, या जगतातलं प्रेम, सत्य, नीती, कर्तव्य, सत्कर्म जिवंत असेल तर अवघ्या एका पांडुरंगाच्या आशीर्वादाने आहे. मला याची जाणीव झाली. डोळ्यात पाणी या करता आहे, ज्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट करता तू वाट पाहत आहेस ते डॉक्टर 3रे 4थे कोणी नसून साक्षात मीच आहे. अर्थ कळाला का नाही? काही लक्षामध्ये हे ना डॉक्टरचं पुण्य ना मुलाचं पुण्य. एका आईने मुलाच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त व्हावा म्हणून ठेवलेला दगडावरचा विश्वास आहे. कशावरचा विश्वास आहे? दगडावरचा विश्वास आहे. दगडावरचा.